हाय हॅलो नमस्कार, मी अंजली. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मोठ्या ब्लॉगवरती खूप स्वागत आहे. आज खूप दिवसातनं मोठा ब्लॉग आलेला आहे. कारण पण तसं आहे, कारण आमच्या श्लोकचं बड्डे आहे. तर आमच्या श्लोकचं आहे ना बड्डे असल्यामुळे मी म्हटलं आज मस्त असं त्याचा मोठा ब्लॉग शूट करायचा होता मला. त्यासाठी आज मी मस्त मोठा ब्लॉग शूट करत आहे. तर आमच्या श्लोकचा बड्डेच्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमचा श्लोक उठलेला आहे, तुम्हाला आवाज आलाच असेल. इतकं गार लागतं आहे तरी तो उठलेलं आहे सकाळचं, इतकं थंडीमध्ये पण. तर आमचं तुम्हाला आता बड्डे बाय दाखवते, तो काय करतोय. मस्तीच करतोय, बाकी काय करत नाही. आणि आमच्या श्लोकचं सेलिब्रेशनचं पूर्ण ब्लॉग तुम्ही अपलोड होणार आहे चॅनलवरती, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब पण केलं, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आमचा तो श्लोक तुम्हाला दाखवते काय करतोय तो. तर बघा आमचं बड्डे बॉय उठलेलं आहे आणि सकाळ सकाळी इतकं गार लागतंय तरी आमचं श्लोक उठलेलं आहे. श्लोकी हॅपी बड्डे आहे तुझाच नाही आहे. हॅपी बड्डे आहे तुझा. श्लोक इकडं बघ. श्लोक हॅपी बर्थडे आहे तुझा. ए श्लोक, श्लोक आता आमचा श्लोक आहे ना आता खेळण्यामध्ये बिझी आहेत. आता सगळे संध्याकाळी मस्त सगळे पाहुणे वगैरे येणार आहेत बड्डेच्या सेलिब्रेशनसाठी. अर्धे पाहुणे आलेले आहेत, अर्धे अजून यायचे आहेत. तर कोण कोण येणार आहे हे पण तुम सगळं मी शेअर करणार आहे. आणि काय श्लोकचे म्हणजे बड्डे पार्टी कशी करणार आहे हे पण तुम सगळं शेअर करणार. तर मी नक्की आपल्या श्लोकचं मोठं बड्डे ब्लॉग नक्की पूर्ण बघा. आणि चला असंच मग भेटूया अजून पुढच्या ह्याच्यामध्ये. श्लोक ए श्लोक काय बनवतोय तू. ए श्लोक तू काय करतोय. श्लोकी पण भाजी निसायला मदत करतोय है ना श्लोक. अय बड्डे आहे तुझा आज. बड्डे का तुझा. इकडं बघ बरं श्लोकी. आमचा बड्डे बाय आम्हाला मदत करतो. इथं सगळेजण इथं तयारी चालू आहे स्वयंपाकाची. आणि आमच्या त्यात श्लोक मदत करतोय. जास्त लोड होत आहे ना आम्हाला, त्याच्यामुळे तो म्हणला थांबा मी पण तुम्हाला थोडंसं मदत करतो माझ्या बड्डेला. आहे ना श्लोक. बघा कसं मदत करतोय. सगळं सांडून दिलंय खाली पातेल्याच्या बाहेर. अजून फुगे बिग्याचं डेकोरेशन केलेलं नाही आहे अजून. पुढचं डेकोरेशन वगैरे सगळं करणार आहे त्याचे पप्पा. ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला मग त्याच्यानंतरून इथे ना सगळं स्वयंपाकाची तयारी करायला घेतलं होतं आणि सगळेजण इथं कामाला लावलं होतं. सगळ्यांनी मिळून सगळं काम केलं कसं पटकन होतं की नाही. मी तर सगळे मला बटाटे सोयला बसले. तर आमचे श्लोक आहेत ना, श्लोकच्या पैत नाही तर मस्त आहे ना निवांत त्यांचं काम चालू होतं बसायचं. कारण त्यांचं पण होतं मी डेकोरेशनचं काम करणार आहे ना, त्याच्यामुळे मी निवांत राहणार आणि मला लवकर उरकून द्या. त्याच्यानंतर ताई आल्याच्या नंतर इथं मस्त असतं ना मेनूमध्ये पावभाजी पुलाव भाताचा मेनू होता. त्याच्यानंतर ताई आल्याच्यानंतर छान मस्त आहे ना तर भाजी वगैरे करून घेतली. एका साईडला पातेला त्यांना मस्त भाजी वगैरे पावभाजी करून घेते. ते पुलावची तयारी वगैरे केली होती, अजून ते झालं नव्हतं, ते करायचं होता. आणि त्याच्यानंतर मग लगेच आहे ना पुलाव वगैरे आम्ही करून घेतला. आणि भरपूर असं मोठं सेलिब्रेशन होतं, पण असं घरच्या घरीच करायचं होतं. पण थोडे पावळे रावळे पण होते त्याच्यामध्ये. तर इथं मग असं घरीच सगळं जेवण वगैरे आम्ही तयार केलं होतं. छान इथं मस्त आहे ना असं पुलाव वगैरे सगळा रेडी केला. त्याच्यानंतरून संध्याकाळी ना मग डेकोरेशनची तयारी करायला घेतली होती. श्लोकच्या पप्पांनी लवकरच घेतली होती. इथं फुगे वगैरे फुगून झाल्याचं काम चालू होतं इथं. आणि लहान मुले जर म्हटले तर फुगे म्हटल्यानंतर त्यांचं नाव आवडतीचा विषय असतो. ते लगेच आहेत ना फुगे वगैरे घ्यायला असे येत असतात. तर हे ना श्लोकच्या पप्पांनी ना सगळ्यांना बाहेर काढून वगैरे ना सध्या डेकोरेशनचं काम करायला घेतलं होतं. त्याचे सगळ्यांना डेकोरेशन करायला घेतलं होतं. आणि फायनली असं ना डेकोरेशनचं लुक दिसत होता. कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. तर छान मस्त आहे ना असं मस्त असं ना डेकोरेशन श्लोकच्या पप्पांनी घरामध्ये करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आमच्या बड्डे बॉयला ना छान मला ना मस्त असं रेडी पण करायचं होतं. त्याच्या आधी मी पहिलं स्वतःहून रेडी झाले. कारण मी झाले नाही एकदा तयार, मग नंतर श्लोकला तयार करायला काहीच होत नाही. मग नंतर मी पण छान मस्त रेडी झाले. श्लोकला पण छान केलेलं.
तो कोणाचा मोबाईल दर याच्यात लाव ना फाटे लावतो. थांबा एक मिनिट थांबा. पुरा फटाकडा आण. इकडे बघ मम्मी. श्लोक झालं का? बुवा श्लोक नाही फुटत नाही त्याचा फवारावर असतो फक्त एवढा नसतो. काढ दिली फोटो. एक